हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर सकाळचे 6 वाजले होते आणि मला आरुषचा टिफिन देऊन सगळी काही जेवणाची तयारी करून ना माझं जे वीकली किचनचं जे क्लीनिंग आहे ना, ते करायचं होतं. तर म्हटलं आजची व्हिडिओ तुमच्या आठवड्यातून एकदा तरी असं व्यवस्थित मी किचन जे आहे ना, ते क्लीन करून घेते. कारण काही काही डाग असतात ते आपण डेली नाही क्लीन करत. तर वीकली एक प्लॅन असतो. तर आज पण आहे ना, सकाळी रात्री म्हणजे किचन मी क्लीन करून झोपले होते. पण थोडंसं खराब वाटत होतं म्हणून मी परत एकदा ओटा पुसून घेतला आणि नंतर सगळी जेवणाची तयारी करून घेतली. तर ज्या दिवशी मी किचनचं क्लिनिंग करते ना, त्या दिवशी जेवण मी असं बनवते की जे म्हणजे सकाळीच बनवू शकतो आणि चांगलं लागतं नंतर खाल्ल्यावरती. तर इथे मी आता पुरीचं जे पीठ आहे ना, ते भिजवते. त्यामध्ये मी थोडासा मैदा ॲड केलेला आहे आणि नंतर मी थोडासा रवा देखील ॲड करणार आहे. आणि सोबत आहे ना मी आलू मटरची सब्जी बनवणार आहे. तर त्याची रेसिपी वगैरे काही शेअर नाही करणार, पण काही टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथे मी पीठ आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी आता चहा ठेवते, म्हणजे तोपर्यंत उकळला जाईल आणि माझं पीठ देखील सोबत मळून होईल. तर असं मी एकदम अल्टरनेटिव्हली दोन्ही कामं माझी चालू असतात. कारण सकाळी आहे ना 6 ते 8 मध्ये खूप घाईघाई असते, म्हणजे आरुषचे दोन्ही टिफिन बनवून द्यायचे असतात. आणि पुरी असेल ना तर त्याला ब्रेकफास्टला पण पुरी चालते आणि लंचला देखील तो पुरी खातो. तर तशाच पद्धतीने मी पुरीचं जे पीठ आहे ना ते भिजवलेलं आहे. तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि सोबत माझा चहा देखील उकळलेला आहे. तर सकाळची ही जी चहा आहे ना, ती मी एकदम निवांत बसून पिते. कारण नंतर दिवसभर किती वेळा देखील चहा घेतला तरी असं एकदम रिलॅक्स बसता येत नाही, कारण स्पृहा कॉन्स्टंटली जवळ असते. तर सकाळी आहे ना, मी एकदम निवांत बसून चहा घेते. तर या सीझनमध्ये आपल्याला मटार जी मिळते ती इतकी छान मिळते, गोड मिळते. त्यामुळे मी दरवर्षी आहे ना मटार 2-3 किलो का होईना मी भरून ठेवते, म्हणजे आणून निवडून ठेवलेली आहे. तर हे बघा, ह्यावेळेस मी थोडी जास्त घेतलेली आहे, कारण मला इतकी छान आणि फ्रेश मटार मिळाली. ₹50 किलो इथे आहे. मला पुण्यातला भाव नाही माहिती. आय थिंक तिथे थोडा अजून कमी असेल. पण ही जी मटार आहे ना, ती मी मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे. म्हणजे आता मला वर्षभर आहे ना मटार बघायला नको. तर तुम्ही देखील अजून सीझन गेलेला नाही आहे, तर फ्रोझन मटार खाण्यापेक्षा ही अशी जर मटार आणून सोलून ठेवली ना, तर फ्रीजमध्ये म्हणजे वर्षभर तरी राहते. तर फ्रोझनची जी मटार आहे ना, ती आपल्याला माहिती नसतं कधीपासून स्टोअर केलेली असते. पण आपण जी मटार घेऊन येतो ना, ती आपल्याला माहिती असते की आपण कधीपासून ठेवलेली आहे. तर मी असं आता हा 5 किलोचा जो डबा आहे ना, तो माझा भरून डीप फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. तर माझ्या आहे ना प्रत्येक भाजीमध्ये मी कढीपत्त्याची फोडणी देते. कढीपत्त्याने खरंच भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि इथे मी मटार थोडा जास्त आणि बटाटा कमी घेतलेला आहे. तर मटार बटाट्याच्या भाजीला आहे ना मी ग्रेव्ही फक्त कांदा आणि टोमॅटोची करते, कारण व्यवस्थित ग्रेव्ही होते. कमी पण नाही आणि खूप जास्त पण होत. तर भाजी माझी पूर्ण बनवून झालेली आहे. आता फक्त ती शिजायची. तर आज कोथिंबीर नव्हती म्हणून मी आपली जी कसुरी मेथी आहे ना, ती थोडीशी टाकणार आहे. आणि सोबत मी आरुषपुरत्या पुऱ्या आता बनवून घेणार आहे आणि त्याचा टिफिन झाल्यानंतर, त्याची सगळी तयारी झाल्यानंतर मी आमच्या देखील सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ना, त्या बनवून घेणार आहे. तर आपण पुरीच्या पिठामध्ये आहे ना, थोडासा रवा टाकला ना, तर खरंच पुरी आहे ना, ती आपली क्रिस्पी होऊन जाते. आणि जेव्हा पण मी ही गरम करेन ना, तर तेव्हा देखील ती म्हणजे जशी फ्रेश आहे तशीच लागते.
तर मी थोडासा रवा दरवेळेस पुरीमध्ये घालते, म्हणजे पुरीच्या पिठामध्ये असतोच. तर आरुषच्या दोन्ही टिफिनमध्ये आज पुरी भाजीच आहे. त्याला आवडते म्हणून मी देते आणि सोबत फ्रूट असं वेगळ्या शेपमध्ये जर फ्रूट कट केलं ना, तर तो खातो आणि पाईनॅपल त्याला आवडतं. तर इथे मी पाईनॅपलला थोडासा असा हेक्झॅगॉन शेप दिलेला आहे, तर तो आवडीने खाईल. आणि आता घरी गेस्ट आले होते, तर त्यांनी आपली जी ताजी चितळेची बाकरवडी आहे ना, ती घेऊन आले होते. तर त्याला ती बाकरवडी खूप आवडते. इथले जे पॅकेट्स असतात ना, ते आम्ही नाही आणत. जेव्हा पण पुण्यावरून येतो, तेव्हा आपलं चितळ्याचं तूप आणि बाकरवडी नेहमी घेऊन येतो. तर ती भाकरवडी त्याला आहे ना, शॉर्ट ब्रेकला लागते. तर आरुषला सोडून आल्यानंतर ना, मी पटकन सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या. कारण नंतर जर स्पृहा उठली ना, तर मला काही व्यवस्थित करून देत नाही आणि मला भीती वाटते तेलाचं तिच्यासोबत करायला. तर पुरीचं हे जे तेल आहे ना, ते पूर्ण शोषून घ्यायला आहे ना, मी हा जो पेपर आहे ना, हा मी Amazonवरून ऑर्डर केलेला आहे. तर तो वापरते. टिश्यू पेपर जर वापरला ना, तर आपल्याला माहिती आहे टिश्यू पेपर पूर्ण तेल म्हणजे एकदम बारीक असतो, पातळ असतो, तर त्याच्यामध्ये एवढं तेल नाही राहत. तर मग हा जो पेपर आहे ना, तो मी जनरली वापरते. तर इथे आहेत ना, मी सगळी जी भांडी आहेत ती डिशवॉशरला लावलेली आहेत आणि जी डिशवॉशरला निघत नाहीत, म्हणजे आपलं पोलपाट लाटणं आहे, आपले पितळेची भांडी आहेत, ती सगळी मी आता घासून घेतलेली आहे. आणि माझा ओटा जो आहे ना, तो मी पूर्ण रिकामा केलेला आहे. कारण मला वरून जे कॅबिनेट्स वगैरे जे आहेत ना, ते क्लीन करायचे होते. तर मेन आहे ना, आपला ओटा आहे ना, तो रिकामा हवा आहे. जेव्हा पण आपण किचनचं म्हणजे आपल्या ओट्याचं क्लिनिंग करतो ना, तेव्हा ओटा पूर्ण जर आपला रिकामा असेल ना, तर कामं पटापट होतात. तर इथे आहे ना, मी सिंक तर माझा सारखा घासला जातो. थोडं जरी साबण एक्स्ट्रा असेल ना, तर मी लगेचच सिंकमध्ये टाकून आहे ना, सिंक घासून घेते. तर आता देखील मी घासलेला आहे आणि नंतर जेव्हा माझा ओटा क्लीन झाला, त्याच्यानंतर देखील मी घासून घेतलेला आहे. आणि किचनचे जे टॅप आहेत, ते मी कॉन्स्टंटली घासत असते, धुवत असते. त्याच्यामुळे ते आहेत ना, जसे आहेत तसेच राहतात, म्हणजे बिलकुल पण खराब नाही होत. आता इथे देखील पाणी जे आहे ते हार्ड वॉटर आहे थोडंफार, तरी देखील टॅप आहेत ना, ते जसे आहेत तसे आहेत. तर वीकली क्लिनिंगमध्ये कॅबिनेट्सचे जे डोअर्स आहेत, त्याच्यानंतर गॅसचे जे स्टँड आहेत, ते सगळं काही मी एकदाच घासून घेते. आणि जेव्हा पण मी डेली माझं जे क्लिनिंग आहे त्यासाठी किंवा वीकली क्लिनिंगसाठी मी एक सोल्युशन कॉन्स्टंटली माझ्यासोबत ठेवते, ते म्हणजे विनेगर. कारण विनेगर सगळ्यात बेस्ट सोल्युशन वाटतं आणि त्याचा काही साईड इफेक्ट नसतो. त्यामुळे ते नक्कीच आपण आपल्या क्लिनिंगमध्ये यूज करावं. तरी हा माझ्या बॉटलमध्ये कॉन्स्टंटली व्हिनेगर ॲड केलेला असतो आणि वीकली क्लिनिंगमध्ये मी थोडासा जास्त व्हिनेगर ॲड करते, ज्याच्याने जे तेलकट जो वास आहे ना किचनमधला तो राहत नाही. आणि आता जेव्हापासून मी डिशवॉशरमध्ये भांडी लावायला लागले ना, तेव्हापासून तेलकट म्हणजे बिलकुल पण भांडी राहत नाही आहेत. आणि मेन टेन्शन नसतं की भांड्यांमध्ये तेल आहे की नाही, कारण व्यवस्थित डिशवॉशरमध्ये भांडी निघून जातात. तर आता जे कॅबिनेट्सचे डोअर आहेत, जे माझ्या ओट्याच्या वरती जे कॅबिनेट्स आहेत ना, त्याच्यावरती थोडंसं तेल म्हणजे उडालेलंच असतं. तर त्यासाठी आहे ना, मी थोडंसं जास्त व्हिनेगर घेतलेलं आहे. व्हिनेगर आपण जास्त जरी वापरलं तरी काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत, कसलाही डाग राहत नाही. चांगलं सोल्युशन आहे. सो ते आपण जास्त जरी वापरलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. तर मी याच्यामध्ये ऑलरेडी विम लिक्विड ॲड केलेलं होतं, थोडंसं पाणी आणि व्हिनेगर. असं हे मी पूर्ण माझ्या चिमणीवरती स्प्रे करून घेते आणि सोबतच जे माझे साईडचे कॅबिनेट्स आहेत, आपला गॅसच्या वरती जरी चिमणी असेल ना, तरी आपल्या इकडे-तिकडे थोडंसं तरी तेल उडतं. फोडणीचं जे आपलं तेल आहे ना, ते उडतं. तर ते देखील मी सोबतच क्लीन करते. तर गॅसवरचे हे जे 2 शेल्फ आहेत ना, ओपन पण आणि त्याच्यावरचे जे कॅबिनेट्स आहेत ना, त्याचे डोअर्स पण थोडेफार खराब होत असतात. तर ते देखील मी व्यवस्थित असे क्लीन करून घेते आणि त्याच्यावरती देखील मी व्यवस्थित असं स्प्रे करून घेतलेलं आहे.
तर हे कॅबिनेट्स आहेत ना, हे मी ओल्या कपड्यानंतर लगेचच नॅपकिनने पुसून घेतलेत, सुक्या नॅपकिनने. नाहीतर मग परत जर फोडणी वगैरे काही टाकली, तर मग ती परत त्याच्यावरती जाऊन चिटकेल. त्यासाठी मी लगेचच पुसून घेतले आणि तुम्ही बघू शकता माझी जी चिमणी आहे, ती इतकी व्यवस्थित निघालेली आहे. आणि ही अशी ओपन होणारी चिमणी आहे, त्याच्यामुळे आतमधला जो एक्झॉस्ट फॅन आहे ना, तो दिसत नाही आणि तो व्यवस्थित वरची जी काच आहे ना, ती क्लीन होते, व्यवस्थित होते. म्हणजे तर ही जी चिमणी आहे ना, ती ओपन होते आणि व्यवस्थित धूर जो आहे ना, तो बाहेर जातो आणि इझिली क्लीनिंग होते. वरची जी काच आहे ना, त्याला काही जास्त क्लीनिंगसाठी लागत नाही. डेली जर क्लीन केली ना, तर त्याच्यावरती बिलकुल पण काही तेलाचे डाग राहत नाहीत. मी तर वीकली क्लीन करते, तरी देखील काच जी आहे ना चिमणीची, ती व्यवस्थित आहे. आधीची जी चिमणी होती ना, त्याचे जे ट्रे आहेत ना, ते खूप खराब व्हायचे आणि म्हणजे आठवड्यातून जरी क्लीन केले ना, तरी त्याच्यामध्ये तेल थोडंसं राहायचं. तर त्याला मी अर्बन कंपनीकडूनच क्लीन करत होते. पण आत्ता मला नाही वाटत, की याला मला काही क्लीनिंगची गरज पडेल. तर ही जी खिडकी आहे ना, ही मी डेली क्लीन करायला पाहिजे. पण इथे आहेत ना, मी सगळे कटिंग्स ठेवलेले आहेत आणि ते सारखे काढून आहे ना, क्लीन करणं होत नाही आहे. त्यामुळे आता ते देखील काम आहे ना, मी फक्त वीकली करणार आहे. तरी देखील तिथे एकदा व्यवस्थित क्लीन केलं ना, तर जास्त काही धूळ येत नाही. तर हे जे 2 शेल्फ्स आहेत ना, ओपन शेल्फ ते एकदम गॅसच्या शेजारीच आहेत. तर मला असं थोडंफार वाटतं, की याच्यावरती देखील तेलाचे थोडेसे डाग पडतात. त्याच्यामुळे मी हे देखील आठवड्यातून एकदा नुसते जरी पुसून घेतले ना, तरी ते जे तेलाचे डाग आहेत ना, ते लगेच निघतात. जर ते खूप दिवस आपण जर क्लीन नाही केले, तर ते चिकटून बसतात आणि ते येल्लो कलर दिसतात. तर ते व्यवस्थित नाही दिसत. सो ह्याला मी वीकली क्लीनिंग करते. तर वरचं सगळं क्लीनिंग झाल्यानंतर लगेच मी ओटा जो आहे ना, तो क्लीन करून घेतलेला आहे आणि हा ब्लॅक मार्बल आहे त्याच्यामुळे ना जास्त काही खराब नाही होत. म्हणजे काही हळदीचे वगैरे जरी काही डाग पडले असतील ना, तर ते लगेच निघतात. सो तो एक प्लस पॉइंट आहे. आणि माझा जो जुना पुण्यातला जो ओटा होता ना, तो देखील ब्लॅकच होता. व्हाईट ओटा मला आता लास्ट टाईमच फर्स्ट मी एक्सपिरियन्स केलेला होता. पण तो देखील माझ्याकडून व्यवस्थित मेंटेन झाला होता. तर इथे आहे ना सर्व्हिस प्लॅटफॉर्मवरती देखील बरीच धूळ जमा होते. पण रोज आहे ना हा जो माझा लाकडी मांडणी आहे ना, ती मला रोज काढून क्लीन नाही करत मी. तर इथे आता वीकली सगळंच एकत्र होऊन जाईल. त्याच हिशोबाने क्लीनिंग करते. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्म देखील माझं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि इथे बघा स्पृहा मला त्रास देते. मी जे काही करत असते ना, तिला देखील करायचं असतं. तर किचनच्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणि जे काही नॅपकिन्स वापरलेले आहेत ते लगेच धुवून काढणं हे मेन काम आहे. कारण जर ते राहिलं तर मग ते राहूनच जातं आणि मग संध्याकाळी त्या कामाचा कंटाळा येतो. तर ते मी लगेच करून टाकलं.
तर हे असं किचन क्लीन केल्यानंतर परत संध्याकाळी किचनमध्ये काम करायची खरंच उत्सुकता खूप वाढते. किचन स्वच्छ असेल तरच आपलं मन देखील प्रसन्न राहतं. त्यामुळे माझ्याकडून किचनचं जे क्लीनिंग आहे, कोण कितीही म्हटलं की काय हे सारखं-सारखं क्लीनिंगचे व्हिडिओ टाकतेस, तर मला जे आवडतं आणि जे मी करते ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. तर चला, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.